फार वेळ जाईल. मी असं करतो, कुंकू घेऊन येतो आणि तुझ्या भांगेत भरतो, म्हणजे आपलं लग्न झालं असं समजायचं. आलोच. देवी आई, आज तुझ्या साक्षीने मी पौलमीशी लग्न करतोय. तुझा आशीर्वाद राहू दे. स्वामी, त्या व्यंकटशी लबाडी. तू रघुनाथचं सगळं लुबाडलास. स्वतः लुबाडला गेल्यावर काय होता हे जाणून घेण्याकरता ही रचना होती. तू लिहून दिलायस कर्ज मुक्त झालं म्हणून. पौलमी शरण जायला आली होती, अजूनही दारात उभी आहे, द्विधा मनस्थितीत आहे. व्यंकट सावकाराला शरण जावं का? म्हणजे आमचे सर्वच प्रश्न मिटतील. तुला औषध देऊ का? पौलमी, बाळा तू इथे व्यंकटच्या घराकडे का आलीस? तू आत तर गेली नव्हतीस ना? हिरा दे. कुठला हिरा? हिरा नाहीये माझ्याकडे. कपिलेने दिलेला हिरा दे. स्वामींना या हिऱ्याबद्दल कसं कळलं? नाही नाही, कपिला माईने कुठलाही हिरा माझ्याकडे दिलेला नाही. असं म्हणतोस? बर, तू कपिलेला फसवू शकतोस, पण आम्हाला नाही. सत्य लपत नाही. आई 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 ग आई. व्यंकटा हिरा साधा हिरा नाहीये. हा हिरा तुझ्या तोंडून सत्य वधवून घेणार आहे. स्वामी, आपण बोलवलं? हा व्यंकट स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल करणार आहे. याची साक्ष नोंदवायला आणि याला अटक करायला तुम्हाला बोलावलं. शिव शंकर शंभो. हो, मीच रघुनाथचा खून केला. मला पौलमीशी लग्न करायचं होतं म्हणून मी त्याला संपवलं. या राधालाही फसवलं आणि तिच्याकडून सगळं लुबाडून घेतलं. शिव शंकर शंभो. हे घे राधा.
व्यंकट माझ्या देवबळ्या नवऱ्याला मारलंस. थांबवा राधे, थांब. का मारलंस? थांब राधे, थांब. नको मारू, सगळं खूप लागतंय मला. लागायलाच हवं तुला. पाहुलं मी. आय, 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 आय. आय, पावलं मी, नको ग, लागत. नाही नाही, अहो यांनी मला संमोहित करून माझ्याकडनं हे सगळं वदवून घेतलंय. काय काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुरावा आहे, मिळेल. पुरावाही मिळेल. शिवशंकर शंभो. रघुनाथा, बाबा. हे नाही, हे सगळं खोटे. हे सगळं माझं आहे. हा देवीचा मुखवटा देखील माझा आहे. आठवलं का काही? तुझ्या स्वप्नात येऊन तुला समजावलं होतं आम्ही, पण तू ऐकलं नाहीस. आता भोग शिक्षा. शिवशंकर शंभो. स्वामी, म्हणजे तुम्ही आदी माया स्वरूप सुद्धा आहात? देवी आईचा उदो उदो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला काहीच दिसत नाहीये. माझी दृष्टी गेली की काय? स्वामी, स्वामी मला माफ करा. स्वामी, माझी दृष्टी मला परत द्या.
ज्या डोळ्यांनी पौलमीवर वाईट नजर टाकली, मग ती नजर न राहिल्यानेच बरी. हीच तुला शिक्षा. स्वामी मला माफ करा. मी आता कुणाकडेही वाईट नजरेने बघणार नाही. अहो पौलमी मला माझ्या मुलीसारखी आहे. पौलमी मला माफ कर ग. तू तरी स्वामींना सांग ना मला माफ करायला. मी तुझ्या काकासारखा आहे की नाही? पौलमी बाळा, स्वामींना सांग ना काकांची दृष्टी परत यायला. घेऊन जा याला. ऐका माझं, मी काही केलेलं नाहीये. ऐका माझं. शिव शंकर शंभो. देवी आईचा उदो उदो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. व्यंकटने कर्ज फिटल्याचं लिहून दिलेला कागद आहे, जपून ठेव. आणि आता काळजी करण्याची काही गरज नाही. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत. फक्त गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवा. गुरुचा शब्द डावलू नका. जे रघुनाथने केलं आणि म्हणून असतो तुमच्या सोबत नाहीये.